उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरामध्ये मेळावा पार पडणार आहे आणि त्या मेळाव्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे सर। कसा असणार आहे सगळा शिवसंकल्प मेळावा? मला वाटतं हे आमचं शिबिर आहे। जे बूथवर काम करणारे जे आमचे शिवसैनिक असतात त्यांचं हे प्रामुख्यानं शिबिर आहे। मतदार नोंदणी सुरू झालेली आहे। एक मतदान किती महत्त्वाचं असतं हा विषय आहे। नवीन टेक्नॉलॉजीनं नोंदणी कशा पद्धतीनं होते, मग शेतकऱ्यांचे प्रश्न काय, कष्टकऱ्यांचे प्रश्न काय, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कसं सरकारचं दुर्लक्ष आहे, नंतर आमच्या या सगळ्या भागातील राजकीय आव्हानं काय आहे आणि या सगळ्याच्यावर मात करत करत येणाऱ्या काळात विधानसभेवर भगवा कसा पद्धतीनं फडकवायचा आहे। वाटतं याच्यासाठी हे शिबिराचं आयोजन आम्ही संभाजीनगर शाखेनं केलेलं आहे। विधानसभेचं रणशिंग फुकणार असं म्हणायला लागलं? बिलकुल, विधानसभेचं रणशिंग त्याचीच सुरुवात ही आहे। ही काय वेगळं काही नाही आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीची ही तयारी आहे। कुठेतरी तुम्ही आता भाजपला फोडण्यात यशस्वी झाला, भाजपचे जे कार्यकर्ते फोडण्यात यशस्वी झाला आहेत संभाजीनगरमध्ये, किती कार्यकर्ते भाजपचे असले तर किती जणांचा प्रवेश आज होणार आहे? वाटतं कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते फोडणं वगैरे हा उद्देश नाही आहे। आमचा पक्ष मजबूत करणं हा आमचा उद्देश आहे आणि जर कोणाची इच्छा असेल आणि तो आल्याने जर आमचा पक्ष मजबूत होत असेल तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं कोणी पक्षात आलं तर त्याला थांबवण्याची काही गरज नाही। त्यांना पक्षात कामाची संधी दिली पाहिजे या हेतून करतो। कोणता पक्ष फोडणं, आम्ही काय फोडायला म्हणजे आम्ही काय त्यांच्याकडे गेलो आणि या असं म्हटलेलं नाही। त्यांनीच इच्छा व्यक्त केली आणि आम्ही त्यांना यश म्हटलं। तुम्ही बॅनरवरती राहिलेलं आहे शेतकऱ्यांना न्याय देणार, गद्दारांचा कडे लोट करणार, नेमकं काय? बरोबर आहे, कारण आजकाल आत्ताच्या घडीला शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय या महाराष्ट्रात या देशात आहे। त्याला न्याय उद्धवजी ठाकरे साहेबांसुद्धा मुख्यमंत्री झाल्या 2 लाखाची कर्जमाफी कर्जमुक्ती केली होती आणि मला वाटतं गद्दाराचं पेव या संभाजीनगरात मोठ्या प्रमाणावर फुटलेलं आहे। यांनासुद्धा कडेलोट करण्याची आवश्यकता आहे। मला वाटतं ते ब्रीदवाक्य घेऊन आम्ही ह्या निवडणुकीत काम करणार। वरळीच्या हिट रन प्रकरणी शिवसेनेच्या उपनेत्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। अपघातावेळी गाडीत असला मुलगा आणि ड्रायव्हर फरार होता, आता ते उपनेत्या शिवसेनेच्या ताब्यामध्ये आहेत। कोण, काय नाव? वरळीच्या त्यांचं नाव माहिती? ठीक आहे, कोण असेल, शिवसेनेचे उपनेते असेल नाही तर कोण असेल, जर कायद्याचं कोणी पालन नाही केलं तर कारवाई व्हायला काय, आम्ही काय थोडी म्हणतो हे शिवसेनेचं आहे म्हणून याच्यावर कारवाई करू नका। चूक झाली असेल कारवाई व्हावी। मनोज जरांगे पाटील परत एकदा मराठवाड्यामध्ये दौरा सुरू केला आहे। काल हिंगोलीमध्ये त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि परत ते त्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती ठाम आहेत। तुम्ही त्यांचा कसं? मला असं वाटतं शक्ती प्रदर्शनने जनताच त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे शक्ती प्रदर्शन ते स्वतः करतच नाही। या मराठा समाज मोठ्या संख्येनं त्यांनी तो जो मराठा समाजासाठी जो लढा ते देत आहेत त्याच्या मागे ती उभं आहे। त्यामुळे शक्ती प्रदर्शन मला वाटत नाही, शक्ती प्रदर्शन आपोआपच जनता या सगळ्या विचाराच्या मागे उभी आहे। निश्चितच मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या आहेत जनता उभी असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे। कॅमेरामॅन मिलिंदसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।